नमस्कार मंडळी, आज आपण करतोय रवा बेसनचा ढोकळा. हा ढोकळा चवीला छान होतो, स्पॉन्जी होतो. विशेष म्हणजे हा ढोकळा कधीही फसत नाही, घशात फसल्यासारखं सुद्धा होणार नाही. चला रेसिपी बघूया. यासाठी 1 वाटी रवा घेतला आहे. जेवढा रवा घेतला तेवढंच बेसन घ्यायचं आहे आणि पाऊण वाटी घ्यायचं आहे ताक किंवा दही, पण ते आंबट असावं. आणि त्यानंतर पाऊण वाटी पाणी घालून घेतली. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. 1 चमचा साखर घालून घ्यायची आहे. 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. जरासा हिंग पण घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि चिमूटभर हळद घालून घ्यायची आणि सगळं मिश्रण मिक्सरला फक्त एकदा मिक्स करून घ्यायचं. फार फिरवायची गरज नाही. आणि तुम्हाला दाखवते हे मिश्रण कसं सरसरीत असं मिश्रण तयार झालं पाहिजे. तर हे मिश्रण माझं अशा तऱ्हेने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. हे कमीत कमी 15 मिनटं झाकून ठेवा किंवा जास्तीत जास्त 1-2 तास. तर मी 2 तास त्याला झाकून ठेवलं आहे. 2 तासांनी बघा 1 प्लेट ढोकळा करण्यासाठी मी अगदी चिमूटभर सोडा घेतला आहे. यापेक्षा जास्त सोडा घालायचा नाही. सगळ्या मिश्रणात एकदा सोडा मिश्रणात मिक्स करायचा नाही. 1 प्लेट लावतोय तर तेवढ्या प्लेट पुरत्याच मिश्रणात आपण सोडा मिक्स करायचा. सोडा मिक्स करायच्या आधी आपल्या म्हणजे स्टीमर तयार असलं पाहिजे, म्हणजे भांड्यामध्ये आपल्या पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे. त्यानंतर प्लेटमध्ये आपण ढोकळ्याचं मिश्रण घालायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनटं ढोकळा छान वाफवून घ्यायचा आहे. आणि वाफवल्यावर बघा तुमचा कसा मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे. ते फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. तेलामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की आपण हिरवी मिरची टाकली, कढीपत्ता टाकला आहे आणि ही फोडणी आपल्या ढोकळा घालायची की आपला मस्त असा ढोकळा तयार.